आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रिन्सिपल सर, सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थ्यांना, आजचा दिवस म्हणजे निरोप समारंभ आहे वर्ग 10वीचा. यापूर्वी सुद्धा 2 निरोप समारंभाला मी होतो आणि त्या विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन केलेलं आहे. पण तुम्हाला थोड्या वेगळ्या पद्धतीने बोलतो मी. वर्ग 10वीचे जे विद्यार्थी आहेत या वर्षीचे, मला आणि शाळेला सर्वांनाच तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. परीक्षेची तर अपेक्षा आहेच, आणि भविष्यामध्ये तुम्ही जे काही यश संपादन करणार आहात किंवा तुमचं भविष्य, याच्यावरून सुद्धा आम्हाला सर्वांनाच खूप अपेक्षा आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी या शाळेत सुरुवातीपासून शिकून गेलेले आहेत किंवा नवीन आलेले आहेत, त्या सर्व शिक्षकांनी खूप छान पद्धतीने शिकवलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं असेल तर मी असं होणार आहे की आदित्य, शिवराज, जयदत्त, श्रीनिवास या सर्वांनी समोर शिकायला पाहिजे. ट्युशन वगैरे लावा तुम्ही आणि समोर जास्तीत जास्त शिका. आणि काही विद्यार्थी असे आहेत की त्यांना जास्त दिवस शिकण्याची काही गरज नाही. जेवढं शक्य होईल शिक्षण झाल्याच्या नंतर लगेच तुम्ही कामाला लागा. कारण कसं आहे, प्रत्येकालाच शिक्षण किंवा समोरचा सिलेबस झेपेल असं काही नाही. तुम्हाला जो सिलेबस झेपणार आहे, जे भविष्यात तुम्ही करणार आहात त्याची प्लॅनिंग करा. प्लॅनिंग केल्याच्या नंतर ती गोष्ट, जसं की तुम्हाला ट्युशनच लावायचं असेल किंवा नांदेडलाच राहायचं असेल, या गोष्टी सर्वांसोबत तुम्ही बी जाऊ नका. जसं की आता उदाहरणार्थ, गेल्या वर्षी बरेचसे विद्यार्थी नांदेडला ट्युशनला गेलेले आहेत आणि यापूर्वी पण गेलेले आहेत. नांदेडमध्ये जर तुम्ही पाहिलात तर सकाळी 5 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंतचे बॅचेस चालतात, कंटिन्यू बॅचेस चालतात. विचार करा किती विद्यार्थी आहेत. महाराष्ट्रातून आणि भारतातून सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी येतात, शिक्षण घेतात. पण त्यापैकी किती जण आणि किती मुलं मेडिकल आणि इंजिनिअरिंगला लागतात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे आपण सर्व गेलं म्हणजे आपणही जायचं, आपणही जाऊन तिथं जाऊन ॲडमिशन घ्यायचं आणि आपल्याला झेपत नाही, नंतर आपण वापस येणार, नंतर दुसऱ्या गोष्टी करणार. या सर्व गोष्टी न करता तुम्हाला आवड ज्याच्याच आहे, जी आवड तुमच्या गोष्टी ज्या विषयामध्ये आहे त्या विषयामध्ये तुम्ही आवड घ्या, ॲडमिशन घ्या. आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही करणार आहात ते कंटिन्यू करा. असं नाही ॲडमिशन केलं, घरी आलं, आपण महिनाभर इकडंच राहिलं, तसं नाही. जे शिकण्यासाठी तुम्ही जाणार आहात ते कंटिन्यू आणि रेग्युलर करा. रोज शाळेत जा, रोज कॉलेजला जा, अभ्यास करा आणि त्या अभ्यासाचा, कॉलेजचा, त्या वातावरणाचा अनुभव घ्या. एन्जॉय करा. एन्जॉय पण महत्त्वाचं आहे. ताणतणाव न घेता या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. महत्त्वाची गोष्ट आहे की कंटिन्यू करा. ठीक आहे. आणि मला सांगायचंच आहे की बरेचसे विद्यार्थी आजही घरच्यांची मदत करतात. जे 10वीचे विद्यार्थी आहेत, बरेच जण मला म्हणायचे, सर मी उद्या येऊ शकत नाही, घरी सोयाबीन काढायचं आहे किंवा पेरणीला जायचं आहे. या गोष्टी बरेच जण मला विचारू जायचे. कारण मला माहिती आहे तुम्ही या सर्व गोष्टी करून 10वीचं वर्षाचा अभ्यास केलेला आहे आणि शेतातलं काम करून अभ्यास करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही घरच्यांना मदत केलेली आहे, त्यामुळं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि एक मुलींना मला फक्त एवढं सांगायचं आहे की राजनंदिनी आणि तेजस्विनी या दोघीजणी खूप छान डान्स करतात. त्यांचा डान्स मी काल पाहिलेला आहे आणि त्यामध्ये किशोरीचा डान्ससुद्धा खूप छान केला त्यानं. मी ते डान्स पाहिलेला आहे, एन्जॉय झाला. महत्त्वाचं असं आहे की तुमच्यात कला आहे. भविष्यामध्ये उद्या परवा कधी शिक्षण घेत असताना एखादी कला जोपासा, कारण तुमची आवड त्या कलेमध्ये आहे. एखादं कला म्हणजे एखादं जसं गाणं असेल किंवा कोणती कला असू शकते, ती कला तुम्ही नक्की जोपासा आणि भविष्यामध्ये एक कलासोबत आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी करा. जे काही करणार आहात ते मन लावून करा. शॉर्टकट वापरू नका. महत्त्वाचं हेच आहे की तुम्ही जर सुरक्षित असाल तर सर्व गोष्टी आहेत. आणि एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. जय हिंद. त्यानंतर मी सरांना विनंती करते की त्यांनी